खूप साऱ्या व्हरायटी, किफायतशीर रक्कम आणि ऑफर्सचा महापूर यामुळे सामान्य नागरिक स्मार्ट स्टोअर्समधून किराणा सामान आणि इतर उत्पादनं घेण्यास पसंती देतात। मात्र हेच नावाजलेले स्मार्ट स्टोअर्स तुमच्या जीवाशी खेळ करत असतील तर अशीच एक बाब मनसे नेत्यानं समोर आणली आहे। नवी मुंबईमधील बेलापूर येथील रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर्स किंवा रिलायन्स स्मार्ट पॉइंट्समध्ये कालबाह्य झालेली उत्पादनं विकत असल्याची गंभीर तक्रार मनसे वाहतूक सेना उरण विधानसभा अध्यक्ष सतीश पाटील यांनी केली आहे। ग्राहकांनी कालबाह्य झालेली अनेक उत्पादनं आढळल्याची तक्रार केली आहे। येथील काही उत्पादनं मार्च महिन्यापासून कालबाह्य झाली असल्याचं त्यांनी दाखवलंय। या सर्वांमुळे ग्राहकांचा रोष वाढलाय आणि दुकानांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे। रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर सामान्यतः प्रसिद्ध सिनेतारकांना घेऊन ताजी उत्पादनं ठेवत असल्याची जाहिरात करतात, परंतु येथेच कालबाह्य उत्पादनं विकली जात असल्याचं सांगण्यात येत आहे। अन्नपदार्थ घेताना एक्सपायरी तारीख बघून घ्या, आपल्या जीवाशी खेळायचं काम चालू आहे, असा सल्ला मनसे नेते सतीश पाटील यांनी दिला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मोजो पिझ्झाचा मी विषय घेतलेला। आज आपण एक ब्रँडवर म्हणजे विश्वास ठेवतो, एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की ह्या ब्रँडची वस्तू आपण घेतली तर ते चांगली असते। तसं नामचीन आज बेलापूरमध्ये रिलायन्स म्हणून हा स्मार्ट स्टोअर आहे की जिथं बरेचसे लांबून म्हणजे आमच्या कुरणपासून माणसं इथं सामान घ्यायला येतात। आज माझ्या भावाच्या घरी म्हणजे माझा भाऊ आज कमीत कमी 8 ते 9 वर्ष झाले इथून सामान नेतो। आज त्यांनी हा जो तूप आहे त्याच्यात पारस तूप त्यांनी 27 एप्रिलला त्यांनी तूप नेलेलं, ते तूप त्यांनी घरी नेलं, वापरलं, त्यात ते लहान मुलांचं ते जेवण बनवतं ते जेवण बनवलेलं। ते म्हणजे माझ्या भाचीला त्यावेळेस जो त्रास झाला त्याच्यानंतर त्यांनी ती कंप्लेंट द्यायला तो 12 मेला आला, म्हणजे त्यात मध्ये किती दिवस गेले, टोटली 14 दिवस गेले। 14 दिवसानंतर तो आला तेव्हा पण त्यांनी मुद्दामून बघितलं, तो दाखवायला आला की मला बिल पाहिजे, तर ते बिलच्या वेळेस बघितलं तेव्हा पण इथं तो सामान विकत होता। ती एक्सपायर झालेली होती मार्च महिन्यामध्ये आणि विकत होते मे महिन्यापर्यंत। आज असे जर मोठे मोठे ब्रँड जे रिलायन्स झाले स्मार्ट म्हणजे एवढं दाखवतात की आम्ही स्मार्ट आहे, ते माधुरी दीक्षित तिथं जाऊन ती व्हिडिओ बनवणार, इथं तुम्हाला फ्रीमध्ये हे भेटणार ते भेटणार, आणि पण एक्सपायरी डेट कोण चेक करणार? ज्या वेळेस एखाद्या माणसाच्या जीवाशी खेळला जातोय त्यावेळेस कोण मोठा आवाज उठवणार नाही, त्यावेळेस त्याला फक्त तिथं बोलवणार, त्याला ऑफर टाकली की तुम्ही साहेब याच्यावर विषय घेऊ नका, तुम्ही इथं जनजागृती करू नका, काय असेल ते आम्ही तुम्हाला कुपन देतो। म्हणजे तुम्ही काय सेटलमेंट मारणार आहे, म्हणजे माणसाच्या जीवाशी खेळणार आणि नंतर तुम्ही काय दाखवणार की आम्ही हे तुम्हाला कुपन देतो, हे कुपन मध्ये तुम्ही शॉपिंग करा। हे तुमचं जर हे दाबादाबीचे विषय जर तिथं चालू असतील ते लवकरात लवकर बंद झाले पाहिजेत। यांनी अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई काय झाली तर तो मॅनेजर काल आम्ही येऊन भेटून गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं साहेब आम्ही करू, खरंच बोलला ना तो विषय बोलू। आज तो मॅनेजरच गायब आहे, तो मॅनेजरच आला नाही की ज्याला यांनी कंप्लेंट केलेली त्याने जाऊन तिथं पोलीस स्टेशनला अर्ज दिला, ज्याने तिथं जाऊन तिथं माफी मागितली, मग इथं माफी मागायला काय झालं? घडलं ह्याच्या पोरीसोबत, माफी मागायला तिकडे गेलाय, हा कुठला न्याय झाला? म्हणजे तुम्ही कारस्थान करणार आणि न्याय दुसऱ्याकडे मागायला जायचा। या अशा जर गोष्टी होत असतील तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कुठलीही गोष्ट घेताना, कुठलीही वस्तू घेताना तुम्ही एकदा एक्सपायरी डेट चेक करत जा। तो माल खरोखर जसा मी तुम्हाला त्या पिझ्झाचं दाखवलेलं खराब दाखवतात तसं हे मोठे मोठे स्टोअरवाले येतात, खराब वस्तू ठेवतायत, ह्या चेक करा, नंतरच वस्तू घ्या। ह्याच्यावर आता तुम्ही डिसिजन घ्या कुठून वस्तू घ्यायच्यात आणि कशा घ्यायच्या। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।